आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडलेला आहे। सतीश वाघ यांचा मृतदेह आता सापडलेला आहे। आज सकाळी त्यांचं शेवाळवाडीतून अपहरण झालेलं होतं। हे अपहरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाल्याची बातमी समोर आलेली होती। आता सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याचं कळतंय। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत सतीश वाघ यांचा आता मृतदेह सापडलेला आहे। नेमक्या कोणत्या कारणाने अपहरण करण्यात आलं या सगळ्या संदर्भात अस्पष्टता अद्यापही कायम आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी आज सकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं। एका चारचाकी गाडीमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं। आज दिवसभर त्यांचा तपास जो आहे तो पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलीस स्टेशनमध्ये बसून करत होते, परंतु काही वेळापूर्वी त्यांचा मृतदेह जो आहे तो यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सापडलेला आहे। भाजपचे जे आमदार आहेत योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा असलेले सतीश वाघ हे व्यवसायानं हॉटेल व्यावसायिक आहेत। त्यांचा खून नेमका कशासाठी झाला याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही, परंतु एका सत्ताधारी आमदाराच्या थेट मामाचाच अपहरण करून खून होतो। खरं तर या सगळ्या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर पुणे पोलीस आयुक्त या सगळ्या घटनेविषयी स्वतः घटनास्थळावरती दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। अगदी धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। सतीश वाघ यांचा मृतदेह आता सापडलेला आहे। आज सकाळीच शेवाळवाडीतून त्यांचं अपहरण झालेलं होतं। पहाटेच्या दरम्यान हे अपहरण झालेलं होतं। ते हॉटेल व्यावसायिक असल्याची आता माहिती देखील समोर येते। पण नेमकं अपहरण का करण्यात आलं, यामागे कोण आहे, काय नेमकं कारण आहे, या सगळ्या संदर्भात अस्पष्टता कायम आहे। पहाटेच्या दरम्यान जेव्हा अपहरण झालं तेव्हाचं हे सीसीटीव्ही फुटेज आपण या क्षणी पाहतोय। साधारणतः जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं ते पहाटे 5:54 हे सीसीटीव्ही फुटेज होतं। आता मात्र संध्याकाळी बातमी येते की सतीश वाघ यांचा मृतदेह सापडतो, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता अधिक तपास केला जातोय। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत सतीश वाघ आणि त्यांचं अपहरण झाल्याची बातमी सकाळी समोर आलेली होती, पण संध्याकाळी मात्र सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची आता बातमी समोर येते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। सतीश वाघ यांचा मृतदेह आता सापडलेला आहे। सकाळी पुण्यातल्या शेवाळवाडीतून त्यांचं अपहरण झालं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।